तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट स्थानावर जायचंय तर त्या जागेवर गेलेल्या माणसाचं तुम्हाला मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जाऊ शकता एकटे, मार्गदर्शकाशिवाय सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही भरकटून जा, खूप भरकटाल तुम्ही आणि अनेक चुका करून अनेक संघर्षांना तोंड देऊन मग तुम्ही मार्ग शोधत मार्ग काढत तुमचे जे काही निश्चित ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचा. परंतु जर तुम्हाला मार्गदर्शक भेटला तर तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये आणि सहज सुलभतेने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, पूर्ण विश्वास त्या मार्गदर्शकावर टाकायचा. एखादं साध्य जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर त्या साध्याला साध्य करण्यासाठी तुम्हाला साधनाची गरज आहे. तुम्हाला पैसा जर मिळवायचा आहे, पैसा तुमचं साध्य आहे, तर तुम्हाला नोकरीची गरज आहे, बिझनेसची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे, कामाची गरज आहे ना. मग ते जे काम असेल किंवा ते नोकरी असेल किंवा तो व्यवसाय असेल, हे तुमचं काय झालं, साधन झालं. आणि तो जे साध्य करण्यासाठी साधनाचा वापर करतोय तो साधक झाला. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला साध्य काय करायचं. कोणासाठी पैसा आहे, कोणासाठी प्रतिष्ठा आहे, कोणासाठी पद आहे, कोणासाठी सुख आहे, कोणाला आनंद आहे, कोणाची काही पण साध्य असू शकतं. त्याला त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या वातावरणाच्या संस्कारानुसार तो आपापलं साध्य काय करत असतो, निश्चित करत असतो. गरिबाचं साध्य पैसा असतो, श्रीमंताचं साध्य प्रतिष्ठा असते, बरोबर आहे. ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे तो त्याचं साध्य पद असतं, ज्याच्याकडे पद आहे त्याला सत्ता हवी असते. मग साध्य जे आहे सांसारिक जीवनामध्ये प्रत्येकाचं बदलत राहतं. जसजसं जीवन पुढे पुढे गेलं तसतसं तुमचं साध्य बदलत गेलं, तुमचं साध्य बदलत गेलं आणि म्हणून तुमचं साधनही बदलत गेलं आणि म्हणून तो साधकही बदलत गेला. साधक तोच आहे पण त्याची जी भूमिका आहे ती काय होत गेली, बदलत गेली. आता या तीन गोष्टींमध्ये साध्य, साधन आणि साधक, तो साधक कुठे पोहोचणार आहे हे कशावर अवलंबून आहे, साध्य काय, बरोबर आहे. तो जर पैशाच्या मागे असेल तर त्याला इकडे सत्ता जरी मिळत असेल किंवा पद मिळत असेल त्याला त्याची आवड होईल का, त्याला इकडे प्रेम मिळालंय पण त्याचे साध्य मात्र पैसा आहे, तर तो प्रेमाला महत्व देतो का. एखाद्याचं जर साध्य प्रेम असेल तर त्याला जर पैसा कितीही मिळू द्या तो पैशाची किंमत करत नाही, तो म्हणतो प्रेम जीवनामध्ये सर्वात मोठं. एखाद्याला चांगलं सेवा करण्याचं साधन मिळालं, त्याला चांगलं सुंदर असा आनंद त्या ठिकाणी त्या कामात मिळतो, मग तो किती पैसे मिळतात हे नाही बघ, तो म्हणतो नाही मला इथे आनंद मिळतो, माझं साध्य आहे. साध्य तुमचं ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारचं साधन तुम्ही निवडता आणि तो साधक त्या प्रकारचा बनतो. जीवनामध्ये माणसं आधी साधन निवडतात. खरं तर आज आपली सुरुवात कशी पाहिजे, आधी साध्य पाहिजे मग साधन निवडलं पाहिजे. तुम्ही जेव्हा साध्य निश्चित करण्यापूर्वीच साधनाच्या मागे लागता तेव्हा तो साधक हा स्वतःसाठीच बाधक बनत असतो. तुम्ही पहिलं साध्य काय तुमचं हे निश्चित व्हायला पाहिजे, मग साधनावर लक्ष द्यायला पाहिजे, तो खरा अर्थात साधक बनतो. किंवा तुमच्या जीवनामध्ये साध्यच नाहीये, काही ध्येयच नाहीये, तेव्हा तुम्हाला मिळालेलं जे साधन आहे त्याचं तुम्हाला मूल्य कळतं का. एखाद्याला संधी मिळते पण त्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. का नाही करता येत, कारण त्याला त्या साध्याबद्दल कुठल्याही प्रकारची आत्मीयता नाही. म्हणून तुमच्यामध्ये साधक तेव्हा जन्माला येईल जेव्हा तुम्हाला काहीतरी साध्य करायचं. मग त्याच्यामुळे आमचं जीवन नेहमी काय करत राहतं, दिशा भरकटत राहतं आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्हाला अनेक गुरूंची गरज. मुळात सांसारिक जीवनामध्ये गुरुचा काही संबंधच नाही. सांसारिक जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शक असतात, सांसारिक जीवनामध्ये शिक्षक असतात, प्रशिक्षक असतात. सांसारिक जीवनामध्ये गुरुचा काही संबंधच नाहीये. गुरु हा शब्द एवढा स्वस्त नाहीये की तुम्ही तो सांसारिक जीवनामध्ये वापरावा. मराठीमध्ये फार सुंदर म्हणे, गाढवाला गुळाची चव काय, असं का म्हटलं जातं बरं. इथे उकिरडा आहे आणि इकडे गुळाची ढेप आहे, गाढव कुठे जाईल. आणि म्हणून म्हटलं जातं असं की गाढवाला गुळाची चव काय. ते गुळ असताना देखील त्या उकिरड्याकडे धावतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाचं मूल्य पण कळणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखादा सिनेमा बघता त्या पडद्यावर जे चाललेलं आहे ते फक्त काय आहे, ऊन आणि सावलीचा रंगांचा काय आहे, खेळ आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. सगळा सिनेमा कुठं घडतोय, तुमच्या मेंदूमध्ये घडतोय, पडद्यावर काहीच नाहीये, पडद्यावर फक्त चित्र आहे. तसं आज जीवन जे घडतंय ना मित्रांनो, ते आमच्या आत घडतंय, बाहेर नाही. परंतु दुर्दैवाने आम्ही सगळं जीवन कुठे शोधतोय, बाहेर शोधतोय. मग बाहेर काय आहे, उजेड दिसतोय आम्हाला आणि मध्ये काय दिसतोय, अंधार. यालाच माया म्हटलेलं. खरं तर बाहेर अंधार आहे आणि आतमध्ये काय आहे, उजेड आहे. म्हणून त्याला गु आणि रू असं म्हटलेलं. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. गु कडून रू कडे नेणारा तो गुरु असतो. मग त्या अर्थाने जर विचार केला, जो व्यक्ती तुम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो, जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, जो भीतीपासून निर्भयतेकडे घेऊन जातो, तो तुम्हाला भित्रेपणापासून शिरत्वाकडे घेऊन जातो, जो तुम्हाला रोगापासून आरोग्याकडे घेऊन जातो, जो तुम्हाला दारिद्र्यापासून श्रीमंतीकडे घेऊन जातो, जो तुम्हाला क्षुद्रापासून तुम्हाला तो श्रेष्ठ बनण्याकडे घेऊन जातो, जो नश्वराकडून तुम्हाला ईश्वर बनण्याकडे घेऊन जातो, तो गुरु. आता साधकाने गुरु कसा ओळखावा असा प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा गमतीची गोष्ट आहे. एका थेंबाने सागर कसा ओळखावा, ज्याला अंत आहे त्याने अनंत कसा ओळखावा, जो नश्वर आहे त्याने ईश्वर कसा ओळखावा, असा जो प्रश्न आहे. नश्वर कधी ईश्वराला ओळखू शकत नाही. तुम्ही शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर प्रश्न विचारता की गुरु असलाच पाहिजे की नसला पाहिजे. तुमचं मन प्रश्न विचारतंय, तुम्ही नाही. कुणीच गुरु नसेल तर अनुभव हा गुरु असतो. कुणी जर गुरु नसेल तर अनुभव हा गुरु असतो. अनुभव म्हणजेच ही प्रकृती, ही जी प्रकृती आहे, सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे, ही बौद्धिक जी बुद्धी आहे ती मार्गदर्शन करते. गुरु तुम्हाला जेव्हा अनुभव असतो ना तेव्हा तो कठोर तुमच्याकडनं परीक्षा घेतो. असं म्हटलं जातं गमतीने की अनुभव हा असा गुरु आहे जो आधी
परीक्षा घेतो आणि मग शिकवतो. आणि गुरु हा आधी शिकवतो आणि मग परीक्षा घेतो. मग तुम्ही जीवनामध्ये असा गुरु चालेल का जो आधी परीक्षा घेतो? जो तुम्ही प्रश्न विचारले होतो, तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच तुम्हाला प्रश्न निर्माण करतो, तो गुरु असतो. मग अनुभव हा गुरु तुम्हाला कठोर किंमत मोजायला लागतो. की जो साधक स्वतःला सिद्ध करतो त्याला गुरु उपलब्ध होतो. तुम्हाला जर गुरु उपलब्ध होत नसेल तर तुम्ही साधकच नाही, तुम्ही खरे साधक नाही, तुम्ही खरे बाधक आहे. आपलं जे मन आहे ना ते सर्वात मोठी बाधा आहे. तुमच्या पुण्याने मिळालेलं जे काही सुख आहे त्याला उपभोग असं म्हणतात. आणि एखादा कुत्रा बघा, आलिशान गाडीमध्ये, कधी आपल्याला पण बसायला नाही भेटली अशा गाडीमध्ये, त्याला स्वतंत्र घर, त्याची काळजी घ्यायला डॉक्टर, त्याचं ते विचारायलाच नको ते बाकीचं काय आहे की नाही. ते जे कुत्रा आहे ते सुख उपभोगतंय, लक्षात घ्या. तशी माणसं सुख उपभोगतात आणि काही माणसांना भोग भोगावे लागतात. त्रास, वेदना, भांडण, तंटा, हिंसा, शिक्षा, वेदना, आजार या सगळ्या गोष्टी त्यांना भोगावं लागतात. मग हे जे भोग आहे हे पापामुळे आणि हे जे उपभोग आहे ते पुण्यामुळे हे सामान्य माणसांना शरीराच्या स्तरावर मिळतात. की तुम्ही एक चांगलं साधक जर बनायचं असेल तर तुम्हाला पहिलं शरीर आणि मनाचं काय करावं लागेल? सीमा ओलांडावी लागेल. पण आमचे प्रश्नच कोण निर्माण करतो? शरीर आणि मन. आम्ही त्या स्तरावर जगतोय. एखादा व्यक्ती जेव्हा आडबंगपणा करतो किंवा जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा अज्ञानासारखा वागतो त्याला आपण काय म्हणतो? हा रानटी आहे, हा गावंढळ आहे, बरोबर आहे. आणि तो व्यक्ती जेव्हा बौद्धिक स्तरावर असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? अहंकारी आहे. बघा, अज्ञानी शरीराच्या पातळीवर असतो, अहंकारी मनाला आहे. समजा तुम्हाला काही पण खावंसं वाटतं, तुम्ही काही पण खाता, कसे पण कपडे घालावे वाटतात, कसे पण कपडे घालता, त्यांनी तुमचं मन काय होणार आहे? अशुद्ध होऊ शकतं. पण तुमचं मन जर शुद्ध असेल तर ते बरोबर, ज्याचं मन शुद्ध आहे तो आपल्या शरीराला सुद्धा कसं ठेवतो? शुद्ध. त्याचं मनच अशुद्ध आहे, त्याचे शरीर किती जरी शक्तिशाली असेल तर त्याची शक्ती कशाला वापरेल? ते चुकीच्या गोष्टींचं. शरीरापेक्षा महत्व कशाला आहे? मनाला जास्त आहे. आणि मनापेक्षा म्हणजे विचारांपेक्षाही महत्व कशाला जादा आहे? भावनेला जास्त. भावुक माणसं, जी भक्त मंडळी असतात ती भावुक असतात. भोळी म्हणतो आपण त्याला, भोळा महादेव आहे की नाही. आणि भावनेच्याही वरचा स्तर कोणाचा आहे? चेतनेचा आहे. मग चेतनेच्या स्तरावर जर तुम्ही जागृत झालात तर तुमच्या भावनाही शुद्ध राहतात, तुमचं मनही शुद्ध राहतं आणि शरीरही तृप्त राहतं. की खरा साधक म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने शोधून काढतो स्वतःच्या. साधकांनी गुरु कसा ओळखावा, खरं गुरु कोण आहे, कोणाचं मार्गदर्शन करावं. जेव्हा जन्म होतो तर तेव्हा सगळ्यात पहिले आपले जे गुरु असतात ते आपले आई वडील असतात, बरोबर आहे. परंतु गुरु आपल्याला मिळून जातात जन्माला झाल्याच्या नंतर, परंतु साधक होणं हे आपल्या हातात नाहीये. तो उत्तम साधक कसं झालं पाहिजे, तर उत्तम साधक कसं झालं पाहिजे, जरी एखादा गुरु भेटला तरी आपण त्या मार्गाने जात नाही. गुरु असल्यानंतर तर आपलं आयुष्य चांगलं घडणारच आहे. तर गुरुची खरंच आवश्यकता आहे का, हा पहिला प्रश्न आहे सर. आणि दुसरा प्रश्न सर, आणि गुरु जर आपल्याला आवश्यक आहे जीवनामध्ये तर एक गुरु असणं गरजेचं आहे का? आपले किती अनेक गुरु असू शकतात. जर भरपूर गुरु असतील तर प्रत्येक गुरूंचं मत वेगळं, त्यांच्या ज्या मार्ग आहेत त्यांनी दाखवलेले हे वेगवेगळे आहेत. तर मग नेमके कोणाला फॉलो करायचा हा थोडासा संभ्रम होतो. तर मग अनेक गुरु असले पाहिजे का एकच गुरु असला पाहिजे? बऱ्याचदा आपण समाजामध्ये असं पाहतो की जे गुरु म्हणून कार्य करतात, जे इतरांना दिशा दाखवतात, ते पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी चुकीचे ठरतात किंवा त्यांना शिक्षा होणं किंवा त्यांच्यावरती इतर आरोप लागणं. तर त्यांना जो फॉलो करणारा वर्ग आहे मग तो त्यांना त्यांच्या भरोशावरती किंवा त्यांना गुरु मानून जो त्यांना फॉलो करत होता, तर मग त्यांची जी साधना आहे ते जे साधक म्हणून का हे करत होते, पूर्ण उपासना करत होते, तर मग ती कुठेतरी चुकीची ठरेल का? मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? पण समजा खरा साधक आपल्या गुरुपर्यंत पोहोचला, पण आपण योग्य गुरु निवडले का हे आपण कसं जाणू शकतो? किंवा जर आपल्याला नवीन गुरु निवडायचा आहे तर आपण त्यावेळेस काय विचार करून गुरु निवडला पाहिजे? किंवा आपण प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना प्रत्येक ठिकाणी आपण वेगळ्या जणाचा आदर्श किंवा गुरु मानलं पाहिजे? मित्र हो, मार्ग आहे तर मार्गदर्शक आहे आणि त्या मार्गावर चालणारा प्रवासी आहे. जेव्हा तो प्रवास करतो तेव्हा त्याला जर योग्य स्थानावर जायचं असेल, त्याच्या निश्चित स्थानावर जायचं असेल तर त्याला मार्गदर्शकाची गरज आहे. तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट स्थानावर जायचं आहे तर त्या जागेवर गेलेल्या माणसाचं तुम्हाला मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जाऊ शकता एकटे, मार्गदर्शकाशिवाय सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही भरकटून जाल, खूप भरकटाल तुम्ही. आणि अनेक चुका करून अनेक संघर्षांना तोंड देऊन मग तुम्ही मार्ग शोधत शोधत मार्ग काढत काढत तुमचे जे काही निश्चित ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचाल. परंतु जर तुम्हाला मार्गदर्शक भेटला तर तुम्ही अत्यंत कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये आणि सहज सुलभतेने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, पूर्ण विश्वास त्या मार्गदर्शकावर टाकायचा आहे. हे सांसारिक जीवनामधली गोष्ट झाली.
सद्गुरू आम्हाला साध्याबद्दल सांगताय. आज प्रत्येकजण इथं कुणीतरी आहे, त्याला काहीतरी साध्य करायचं आहे. नाही करायचं आहे? हां, करायचं आहे. बरं, काय साध्य करायचं आहे तो जास्तीचा प्रश्न आहे. परंतु प्रत्येक जण या ठिकाणी, प्रत्येक मनुष्य काहीतरी साध्य करण्यासाठी इथे आहे. मग ते साध्य करण्यासाठी त्याला कशाची गरज आहे? हां, एखादी गोष्ट साध्य करायची कशाची गरज आहे? हां, बोला. साधनाची गरज आहे. बरोबर, एकदम बरोबर आहे. एखादं साध्य जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर त्या साध्याला साध्य करण्यासाठी तुम्हाला साधनाची गरज आहे. तुम्हाला पैसा जर मिळवायचा आहे, पैसा तुमचं साध्य आहे, तर तुम्हाला नोकरीची गरज आहे, बिझनेसची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे, कामाची गरज आहे ना. मग ते जे काम असेल किंवा ती नोकरी असेल किंवा तो व्यवसाय असेल, हे तुमचं काय झालं? साधन झालं. आणि तो जे साध्य करण्यासाठी साधनाचा वापर करतोय तो साधक झाला. मग तुम्ही जर साध्य करण्याच्या मागे धावताय तर तुम्ही साधक आहात. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला साध्य काय करायचं आहे? कोणासाठी पैसा आहे, कोणासाठी प्रतिष्ठा आहे, कोणासाठी पद आहे, कोणासाठी सुख आहे, कोणाला आनंद आहे, काही कोणाची काही पण साध्य असू शकतं. त्याला त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या वातावरणाच्या संस्कारानुसार तो आपापलं साध्य काय करत असतो? निश्चित करत असतो. गरिबाचं साध्य पैसा असतो, श्रीमंताचं साध्य प्रतिष्ठा असते. बरोबर आहे. आणि ज्याच्याकडं प्रतिष्ठा आहे तो त्याचं साध्य पद असतं. ज्याच्याकडं पद आहे त्याला सत्ता हवी असते. मग साध्य जे आहे सांसारिक जीवनामध्ये प्रत्येकाचं बदलत राहतं. पण तुम्ही ज्या साध्यासाठी सुरुवात केली, तुम्ही त्याच साध्यावर अटळ राहाल याची कुठलीही खात्री नाही. काय आहे? तुम्ही लहानपणी जे बनायला ठरवलं होतं, निश्चित केलं होतं, तुम्ही तेच बनलात का आज? नाही. जसजसं जीवन पुढे पुढे गेलं तसतसं तुमचं साध्य बदलत गेलं. तुमचं साध्य बदलत गेलं आणि म्हणून तुमचं साधनही बदलत गेलं. आणि म्हणून तो साधकही बदलत गेला. साधक तोच आहे, पण त्याची जी भूमिका आहे ती काय होत गेली? बदलत गेली. आता या 3 गोष्टींमध्ये साध्य, साधन आणि साधक, तो साधक कुठे पोहोचणार आहे हे कशावर अवलंबून आहे? साध्य काय? बरोबर आहे ना. तो जर पैशाच्या मागे असेल तर त्याला इकडे सत्ता जरी मिळत असेल किंवा पद मिळत असेल, त्याला त्याची आवड होईल का? त्याला इकडे प्रेम मिळालं आहे पण त्याचे साध्य मात्र पैसा आहे, तर तो प्रेमाला महत्त्व देतो का? एखाद्याचं जर साध्य प्रेम असेल तर त्याला जर पैसा कितीही मिळू द्या, तो पैशाची किंमत करत नाही. तो म्हणतो प्रेम जीवनामध्ये सर्वात मोठं आहे. एखाद्याला चांगलं सेवा करण्याचं साधन मिळालं, त्याला चांगलं सुंदर असा आनंद त्या ठिकाणी त्या कामात मिळतो. मग तो किती पैसे मिळतात हे नाही बघत. तो म्हणतो नाही, मला इथे आनंद मिळतो, माझं साध्य हे आहे. साध्य तुमचं ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारचं साधन तुम्ही निवडता आणि तो साधक त्या प्रकारचा बनतो. तुम्हाला किती लोकांना स्वयंपाक करायचा आहे हे आधी ठरलं पाहिजे ना. का आधी कढई आणली पाहिजे? आधी किराणाने कढई आणली पाहिजे की आधी किती लोकांचा स्वयंपाक करायचा हे साध्य ठरलं पाहिजे. कोणाला खाऊ घालायचं हे बी ठरलं पाहिजे. सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही तामसिक जेवण ठेवलं, चालेल का? का बरं? नाही, आमच्या घरात तोच किराणा भरलेला आहे म्हणून तेच केलं आम्ही. म्हणजे सत्यनारायणाच्या प्रसादाला तुम्ही मसाले भात नाही करू शकत. मला भारी आहे फार, बिर्याणी करूया. जीवनामध्ये माणसं आधी साधन निवडतात. खरं तर आज आपली सुरुवात कशी पाहिजे? आधी साध्य पाहिजे, मग साधन निवडलं पाहिजे. तुम्ही जेव्हा साध्य निश्चित करण्यापूर्वीच साधनाच्या मागे लागता तेव्हा तो साधक हा स्वतःसाठीच बाधक बनत असतो. तुम्ही पहिलं साध्य काय तुमचं हे निश्चित व्हायला पाहिजे, मग साधनावर लक्ष द्यायला पाहिजे. तो खरा अर्थ साधक बनतो. किंवा तुमच्या जीवनामध्ये साध्यच नाही आहे, काही ध्येयच नाही आहे, तेव्हा तुम्हाला मिळालेलं जे साधन आहे त्याचं तुम्हाला मूल्य कळत नाही. कळतं का? एखाद्याला संधी मिळते पण त्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. का नाही करता येत? कारण त्याला त्या साध्याबद्दल कुठल्याही प्रकारची आत्मीयता नाही. म्हणून तुमच्यामध्ये साधक तेव्हा जन्माला येईल जेव्हा तुम्हाला काहीतरी साध्य करायचं आहे. तुम्हाला दिशा माहीत पाहिजे की मला काय करायचं आहे. आज समस्या ही आहे बऱ्याच वेळा की मला काय हवं आहे, हाच संभ्रम आहे. आमचा सगळ्यांचा संभ्रम हाच आहे आज, मला नेमकी काय हवं आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत नोकरी हवी आहे, नोकरी हवी आहे, नोकरी हवी आहे. नोकरी मिळाली, बंगला हवा आहे, बंगला हवा आहे. दरवेळेस आमचं साध्य काय होत राहतं?
असं बेडुकुणी मारत राहतं पुढे. बरोबर आहे ना? मग त्याच्यामुळे आमचं जीवन नेहमी काय करत राहतं, दिशा भरकटत राहतं. आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्हाला अनेक गुरूंची गरज आहे. मुळात सांसारिक जीवनामध्ये गुरुचा काही संबंधच नाही आहे. सांसारिक जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शक असतात, सांसारिक जीवनामध्ये शिक्षक असतात, प्रशिक्षक असतात. सांसारिक जीवनामध्ये गुरुचा काही संबंधच नाही आहे. गुरु हा शब्द एवढा स्वस्त नाही आहे की तुम्ही तो सांसारिक जीवनामध्ये वापरावा. पण आम्हाला स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषेचं स्वातंत्र्य आहे. आम्ही कुठले पण शब्द कुठेही वापरतो आणि ते स्वस्त करून टाकतो. काय कोटीचं काय घेऊन बसला तुम्ही? अरे कोणी बोलताच? हो, आम्हाला पण म्हणतो हे कोटीचं काय घेऊन बसला तुम्ही? आत्ता 500 रुपयाची लॉटरी फाडतो, लगेच उद्या लॉटरी लागते नाही बघा. हां, त्यात काय एवढं जायचं कौन बनेगा करोडपतीमध्ये कोटी, त्याला काय एवढं अवघड आहे? कोटीची किंमत बघा कमी झाली. एखाद्या राजाने जरी एखादा डिस्को मनी जरी घातला तर लोक त्याला काय म्हणतात, हा हिरा आहे, डायमंड आहे. आणि एखाद्या दरिद्री माणसाने हिरा जरी घातला तरी लोक काय म्हणतात, हे डिस्को मनी आहे. एखादा गरीब जर हातामध्ये पैसे घेतले, त्याचे कपडे एकदम असे फाटले तुटलेले, एकदम वेडसरा असा दिसतोय, आणि तो रस्त्यावर गेला आणि 500 रुपयाची नोट घ्या म्हणला तर लोक काय म्हणतील? असं बंडल हातामध्ये घ्या 500 रुपये, लोक काय म्हणतील, अरे पागल आहे. आपल्याकडे काय आहे हे तुम्ही कोण आहात, तुम्ही साधक जो आहे ना तो कसा आहे त्याच्यावर ठरतं ते. मराठीमध्ये फार सुंदर म्हणे, गाढवाला गुळाची चव काय. असं का म्हटलं जातं बरं? इथे उकिरडा आहे आणि इकडे गुळाची ढेप आहे, गाढव कुठे जाईल? आणि म्हणून म्हटलं जातं असं की गाढवाला गुळाची चव काय. ते गुळ असताना देखील त्या उकिरड्याकडे धावतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाचं मूल्य पण कळणं गरजेचं आहे. सांसारिक जीवन हे आध्यात्मिक जीवनामध्ये क्षुद्र मानलं गेलेलं आहे, माया मानली गेलेली आहे. तुम्ही जे सुखांच्या मागे आता धावताय, ज्या सुखांसाठी तुमचे मन बावरे आहे, ते माया आहे, एक सावली आहे, एक ऊन सावलीचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही एखादा सिनेमा बघता, त्या पडद्यावर जे चाललेलं आहे ते फक्त काय आहे, ऊन आणि सावलीचा रंगांचा काय आहे, खेळ आहे फक्त, बाकी काहीच नाही आहे. सगळा सिनेमा कुठं घडतोय? तुमच्या मेंदूमध्ये घडतोय. पडद्यावर काहीच नाही आहे, पडद्यावर फक्त चित्र आहे. तसं आज जीवन जे घडतंय ना मित्रांनो, ते आमच्या आत घडतंय, बाहेर नाही. परंतु दुर्दैवाने आम्ही सगळं जीवन कुठे शोधतोय? बाहेर शोधतोय. मग बाहेर काय आहे? उजेड दिसतोय आम्हाला, आणि मध्ये काय दिसतोय? अंधार. यालाच माया म्हटलेलं आहे. खरं तर बाहेर अंधार आहे आणि आतमध्ये काय आहे? उजेड आहे. म्हणून त्याला गु आणि रू असं म्हटलेलं आहे. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. गु कडून रू कडे नेणारा तो गुरु असतो. मग त्या अर्थाने जर विचार केला, जो व्यक्ती तुम्हाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो, जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, जो भीतीपासून निर्भयतेकडे घेऊन जातो, तो तुम्हाला भित्रेपणापासून शिरत्वाकडे घेऊन जातो, जो तुम्हाला रोगापासून आरोग्याकडे घेऊन जातो, जो तुम्हाला दारिद्र्यापासून श्रीमंतीकडे घेऊन जातो, जो तुम्हाला क्षुद्रापासून तुम्हाला तो श्रेष्ठ बनण्याकडे घेऊन जातो, जो नश्वराकडून तुम्हाला ईश्वर बनण्याकडे घेऊन जातो, तो गुरु. मग ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की साधक जो आहे कसं बनलं पाहिजे? आपण एक चांगला खरा खुरा साधक कसं बनलं पाहिजे? खरा शब्द पुढे जोडलेला आहे. आता खरा शब्द जोडला म्हणल्यावर खोटा पण आला ना. हा पांढरा आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता म्हणजे काळा पण आला. हा गोड आहे म्हणजे त्याच्यासोबत कडू पण आला, तिखट पण आला. तुम्ही जर छापा बोलले तर काटा आहेच ना दुसऱ्या बाजूला. हॅलो, एकटा छापा असू शकतो का? असू शकतो नाही. तसं ह्या दोन बाजू आहे नाण्याच्या. हे नाणं आहे, त्याच्या ह्या दोन बाजू आहे. पण आपण एकच बाजू बघतो, कारण आपल्याला पृथ्वीवरून एकच दिसते, चंद्राची. पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते, दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला कधीच दिसत. तसं आपल्याला जीवनामध्ये एका वेळेस कुठल्याही गोष्टीची एकच बाजू दिसते. जेव्हा एकच बाजू दिसते तेव्हा पलीकडची बाजू दिसत नाही. ती बाजू आपल्याला गुरु दाखवतो. गुरु दोन्ही बाजू बघत असतो, आपण अर्धीच बाजू बघत असतो. शिक्षक हा गुरु नसतो, पण आपण त्यांना पण गुरु म्हणतो. आपण काय शिक्षकाचं महत्त्व कमी करत नाही. यामध्ये लक्षात घ्या, त्याची स्वतःची एक महत्ता आहे, त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे. परंतु त्यामुळे तुम्ही गुरुचं जे काही अस्तित्व आहे ते त्याच्यामध्ये मिसळू शकत नाही.
शेंगदाणा तेल खूप चांगलं आहे म्हणून त्याची तुलना तुम्ही तुपाबरोबर करू शकत नाही, किंवा त्याला तुम्ही तुपाचा दर्जा देऊ शकत नाही. हॅलो, शेंगदाणा तेल पण गरजेचं आहे, परंतु म्हणून ते काय तुपाची बरोबरी करू शकत नाही. तूप स्वयंभू आहे. तुम्ही शेंगदाणा तेल ठेवलं तर ते काही दिवसांनी खराब होणार आहे, तूप शक्तिशाली होणार आहे. असे हा फरक आहे. मग गुरु जो आहे तो कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही स्वार्थाशिवाय तो आपल्या शिष्यामधला अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतो, अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो. गुरु शक्यतो साधकाला जवळच येऊन देत नाही, तो टाळण्याचा प्रयत्न करतो. खरा गुरु जो असतो तो साधक गोळा करत नाही, तो साधकांना वर टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याचं ज्ञान, त्याची शक्ती, त्याचं जे काही रूप आहे, खरं रूप, तो ते झाकण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला प्रतिष्ठा, प्रसिद्धी नको असते. तो या माया जालापासून कुठे राहण्याचा प्रयत्न करतो? दूर राहण्याचा. जो म्हणतो मेरी सुनो, तो गुरु नसतो. आता साधकाने गुरु कसा ओळखावा असा प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा गमतीची गोष्ट आहे. काय? एका थेंबाने सागर कसा ओळखावा? ज्याला अंत आहे त्याने अनंत कसा ओळखावा? हां, जो नश्वर आहे त्याने ईश्वर कसा ओळखावा? असा जो प्रश्न आहे. नश्वर कधी ईश्वराला ओळखू शकत नाही. तुम्ही शरीराच्या स्तरावर आणि मनाच्या स्तरावर प्रश्न विचारता की गुरु असलाच पाहिजे की नसला पाहिजे. तुमचं मन प्रश्न विचारतंय, तुम्ही नाही. कुणीच गुरु नसेल तर अनुभव हा गुरु असतो. कुणी जर गुरु नसेल तर अनुभव हा गुरु असतो. अनुभव म्हणजेच ही प्रकृती. ही जी प्रकृती आहे, सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे, ही बौद्धिक जी बुद्धी आहे ती मार्गदर्शन करते तुम्हाला. भगवान बुद्ध त्यांनी कुठलाच गुरु मानला नाही, परंतु हे सगळ्या आश्रमांमध्ये गेले, सगळ्या प्रकारच्या साधना ते शिकले. अतिशय सुंदर अशा साधकाचं उदाहरण म्हणजे भगवान बुद्ध. मग गौतमाने सर्व साधनांचा अभ्यास केला. राजपुत्र होता तो कोणावर सहजसहजी असा आंधळा विश्वास टाकणारा नव्हता. मग त्यांनी सर्व साधनांचा अभ्यास केला, जंग पछाडलं. सगळे आश्रम, सगळे गुरुकुल त्यांनी धुंडाळले, सगळ्या विधी करून पाहिल्या, आणि शेवटी थकले. त्यांनी आयुष्यामध्ये किती वर्ष, किती कठोर तपस्या केली, किती कठोर साधना केली वेगवेगळ्या प्रकारची, याला काही अंतच नाही. तेच करू शकतं, बाकी दुसरं कोणी नाही. गुरु तुम्हाला जेव्हा अनुभव असतो ना तेव्हा तो कठोर तुमच्याकडनं परीक्षा घेतो. असं म्हटलं जातं गमतीने की अनुभव हा असा गुरु आहे जो आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो, आणि गुरु हा आधी शिकवतो आणि मग परीक्षा घेतो. मग तुम्ही जीवनामध्ये असा गुरु चालेल का जो आधी परीक्षा घेतो? जो तुम्ही प्रश्न विचारले होतो, तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच तुम्हाला प्रश्न निर्माण करतो, तो गुरु असतो. मग अनुभव हा गुरु तुम्हाला कठोर किंमत मोजायला लावतो. तुम्ही एखादा व्यक्ती किंवा एखादं हाडा माणसाचा व्यक्ती, माणूस तुम्ही गुरु म्हणून जरी नाही निवडला तरी अनुभव हा गुरु तुम्हाला आहेच, आणि तो असतोच सगळ्यांसाठी. जिसका कोई नहीं होता उसका तो खुदा होता है यारो. हो, तुम्ही कोणाची जरी नसली तरी या अस्तित्वाचे आहेत ना. नाही आहे ते तुम्हाला ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी तुमची माती. हे अस्तित्वाने तुम्हाला पकडून ठेवलेलं आहे. तुमचं त्याच्याशी नातं अतूट आहे, त्याला तर काळजी आहे तुमची. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून सद्गुरू काय सांगताय की खरा साधक आपल्या गुरुला शोधून काढतो. असं म्हणूया की जो साधक स्वतःला सिद्ध करतो त्याला गुरु उपलब्ध होतो. तुम्हाला जर गुरु उपलब्ध होत नसेल तर तुम्ही साधकच नाही आहे, तुम्ही खरे साधक नाही आहे, तुम्ही खरे बाधक आहे. आपलं जे मन आहे ना ते सर्वात मोठी बाधा आहे. जो शरीराच्या स्तरावर आहे तो फक्त भोगत असतो, तो साधक वगैरे नसतो. शरीराच्या स्तरावर तुम्ही जे काही करता तो फक्त भोग असतो. मग तो एक तर उपभोग असतो, नाही तर तो भोग असतो. लक्षात घ्या. उपभोग म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या पुण्याने मिळालेलं जे काही सुख आहे त्याला उपभोग असं म्हणतात. आणि एखादा कुत्र बघा, आलिशान गाडीमध्ये, कधी आपल्याला पण बसायला नाही भेटली अशा गाडीमध्ये, त्याला स्वतंत्र घर, त्याची काळजी घ्यायला डॉक्टर, त्याचं ते विचारायलाच नको, ते बाकीचं काय आहे की नाही. ते जे कुत्र आहे ते सुख उपभोगत आहे, लक्षात घ्या. तशी माणसं सुख उपभोगतात.
आणि काही माणसांना भोग भोगावे लागतात. त्रास, वेदना, भांडण, तंटा, हिंसा, शिक्षा, वेदना, आजार, या सगळ्या गोष्टी त्यांना भोगावं लागतात. मग हे जे भोग आहे हे पापामुळे आणि हे जे उपभोग आहे ते पुण्यामुळे हे सामान्य माणसांना शरीराच्या स्तरावर मिळतात. आणि मनाच्या स्तरावर आम्ही एक विद्यार्थी बनू शकतो, साधक नाही. मनाच्या स्तरावर आम्ही विद्यार्थी असतो. विद्येच्या अर्थाने आम्ही जी काही प्रक्रिया करतो त्याला विद्यार्थी असं म्हणतात, बरोबर आहे. आणि चेतनेच्या स्तरावर तुम्ही साधक होऊ शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा आनंदाच्या शोधामध्ये जाता तेव्हा ती काय आहे? साधना आहे. कारण आनंद हा तुमचा स्वभाव आहे. मग आनंद आमचा स्वभाव आहे. जसं तुम्ही समजा आजारी पडलात तर तुम्ही, शरीर कोणाचं आहे सर? तुमच्या डोक्यामध्ये दुखतंय किंवा छातीमध्ये दुखतंय किंवा पायात दुखतंय, काय कुठे दुखत असेल, तुम्ही ते दुखणं घेऊन कोणाकडे जाता? डॉक्टरकडे. का बरं? कारण त्याचा अभ्यास आहे. हॅलो. मग शरीराचं दुखणं घेऊन जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरने दिलेला सल्ला आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन तो तुमच्या शंका दूर करतो की तुमचं जे डोकं आहे ते कशामुळे दुखतंय, तुम्हाला ॲसिडिटी झाली आहे किंवा तुमच्या डोळ्यांना नंबर लागलेला आहे किंवा तुमच्या डोक्यामध्ये काही एखाद्या नस डिस्टर्ब झालेली आहे, जे काही कारण असेल ते कारण तो तुम्हाला स्पष्ट करून देतो आणि त्याच्यावर तुम्हाला उपचार करतो. शरीराच्या स्तरावर. मनाच्या स्तरावर मानसोपचार तज्ज्ञ असतो, शिक्षक असतात, समुपदेशक असतात. भावनेच्या स्तरावर आपली नाती असतात, भावूक नाती असतात आपली, जे आपल्याला भावनेच्या स्तरावर काय करतात? मार्गदर्शन करतात. आणि चेतनेच्या स्तरावर गुरु असतो. आपली जी चेतना आहे, ऊर्जा आहे, ती कशी हाताळावी, तिच्यापर्यंत कसं पोचावं, हे मार्गदर्शन फक्त गुरुच करू शकतो. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही एक चांगलं साधक जर बनायचं असेल तर तुम्हाला पहिलं शरीर आणि मनाचं काय करावं लागेल? सीमा ओलांडावी लागेल. पण आमचे प्रश्नच कोण निर्माण करतो? शरीर आणि मन. आम्ही त्या स्तरावर जगतोय. बघा, माणसाचे जीवन आहे ते 4 स्तरावरती आहे. शारीरिक स्तरावरती सर्व जे रानटी जीवन आहे ते कुठे आहे? शरीराच्या बाबतीमध्ये संवेदनशील असतात, त्याच्या गरजा, त्याच्या भोग, ह्या बाबतीमध्ये. दुसरं मनाच्या स्तरावर आहे, बौद्धिक जीवन. बौद्धिक स्तरावरती माणसं जगतात. मग त्याचं मन दुखलं, माझी प्रतिष्ठा, माझा मानसन्मान, माझे विचार, माझी मान्यता. तिसरा स्तर भावनेचा असतो. भावनांचा आदर जिथे होतो तिथे तो माणूस खुलून येतो. आज आपण जर पाहिलं तर एखादा व्यक्ती जेव्हा आडबंगपणा करतो किंवा जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा अज्ञानासारखा वागतो त्याला आपण काय म्हणतो? हा रानटी आहे, हा गावंढळ आहे, बरोबर आहे. आणि तो व्यक्ती जेव्हा बौद्धिक स्तरावर असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? अहंकारी आहे. बघा, अज्ञानी शरीराच्या पातळीवर असतो, अहंकारी मनाला आहे. चेतनेबद्दलचं जे अज्ञान आहे ते घातक आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला शरीर समजता किंवा मन समजता आणि म्हणून सगळं अज्ञान आहे आणि म्हणून तुम्ही साध्य तुमचं चुकतं. म्हणून जीवनामध्ये तुम्ही जर स्वतःला आनंदी ठेवलं तर तुमचं शरीर आणि मन सुद्धा कसं राहील? छान राहील, शांत राहील, तृप्त राहील. समजा तुम्हाला काही पण खावंसं वाटतं, तुम्ही काही पण खाता, कसे पण कपडे घालावेसे वाटतात, कसे पण कपडे घालता, त्यांनी तुमचं मन काय होणार आहे? अशुद्ध होऊ शकतं, बरोबर आहे. पण तुमचं मन जर शुद्ध असेल तर ते बरोबर, ज्याचं मन शुद्ध आहे तो आपल्या शरीराला सुद्धा कसं ठेवतो? शुद्ध. त्याचं मनच अशुद्ध आहे, त्याचं शरीर किती जरी शक्तिशाली असेल तर त्याची शक्ती कशाला वापरेल? ते चुकीच्या गोष्टींसाठी. शरीरापेक्षा महत्त्व कशाला आहे? मनाला जास्त आहे. आणि मनापेक्षा म्हणजे विचारांपेक्षाही महत्त्व कशाला जादा आहे? भावनेला जादा आहे. भावुक माणसं, जी भक्तमंडळी असतात ती भावुक असतात. भोळी म्हणतो आपण त्याला, भोळा महादेव, आहे की नाही. आणि भावनेच्याही वरचा स्तर कोणाचा आहे? चेतनेचा आहे. मग चेतनेच्या स्तरावर जर तुम्ही जागृत झालात तर तुमच्या भावनाही शुद्ध राहतात, तुमचं मनही शुद्ध राहतं आणि शरीरही तृप्त राहतं. मग गुरु आपल्याला त्या चेतनेपर्यंत घेऊन जातो. चेतनेमध्ये प्रकाश आहे. म्हणून चेतनेचं जे स्वरूप आहे ते दिव्याची ज्योत याप्रमाणे दाखवलेलं असतं.
अखंड तेवणारी जी ज्योत आहे ना, ती ज्योत म्हणजे आम्ही आमचा आत्मा असं आपण कुठेही बघतो. आलं लक्षामध्ये? प्रकाश हा त्याचा स्वभाव आहे.